स्वर्गीय पिता, आम्ही सर्व लेकर मिळून प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र नावाचा मी गौरव करतो, कारण तू चांगला परमेश्वर आहेस आणि तुझा चांगुलपणा आम्ही जिवंत आज आहोत. ही तुझी कृपा आणि तुझी दया आमच्यावरती तू ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझं वचन ऐकण्यासाठी तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. वचन आम्हाला बंधनातून सुटका देते, आम्हाला मोक्ष देते, आम्हाला शांती देते, आम्हाला आशीर्वाद देते. या वचनाकडे आमचं ध्यान आम्ही लावतो, या वचनाकडे आम्ही लक्ष लावतो, कारण आमचं कल्याण या वचनातून होत आहे. आणि ते वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तू आहेस. येशूच्या नावाने प्रार्थना मी मागतो, आमेन. बाहें फैला कर यीशु जानिब तेरी करता है. बाहें फैला कर यीशु जानिब तेरी करता है. आजा पास तू उसके प्यार तुझे वो करता है. आजा पास तू उसके प्यार तुझे वो करता है. बाहें फैला कर यीशु उसने तेरे खातिर सूली पे जाती है. तू उससे दूर भागे, तू उसकी छवि है. उसने तेरे खातिर सूली पे जाती है. तू उससे दूर भागे, तू उसकी छवि है. प्यार भरी आवाज में तू कान नहीं उधरता है. प्यार भरी आवाज में तू कान नहीं उधरता है. आजा पास तू उसके प्यार तुझे वो करता है. आजा पास तू येशू प्रभू की येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं आहे? आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं, आमच्यासाठी त्याने त्रास सहन केला, आमच्यासाठी त्याने वेदना सहन केल्या. हालेलुया. देख के तेरे पापों को आज भी यीशु रोता है. देख के तेरे पापों को आज भी जन्नत में, स्वर्ग में तुम्हारा और मेरा उद्धार होता है जब हम उसके खिलाफ जीवन जीते हैं. हालेलुया. या देवाच्या पुन्हा पवित्र वचनाकडे आपण जाऊया आणि पुन्हा एक बार दुसरे कोरिन्थीकराचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि वचन 5 कडे आपण जाऊया. व देव निश्चय
काही विचार करावा या ज्ञानाविरुद्ध विरुद्ध उभारलेले असे सर्व काही काढून टाकून प्रत्येक कल्पना विश्वगुरु व्हावे म्हणून अन्यची बंदीवान करून येतो. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. तर्क वितर्क म्हणा शेजाऱ्याला, तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध. आज आम्हाला माहित आहे खूप लोक जास्त शिकलेले आहेत आणि जगात म्हण आहे जेवढे शिकले तेवढे जेवढे शिकले तेवढे हुकले. कारण कोणाविरुद्ध हुकले ते देवाच्या विरुद्ध. अति ज्ञान, अति शहाणपण, अति बुद्धी जगातल्या अभ्यासाची, जगातल्या पुस्तकाची या लोकांना असते. आणि तुम्ही आम्ही पाहतो की असे लोक नेहमी देवाच्या विषयी मनामध्ये शंका घेतात, मनामध्ये डाऊट घेतात. काही लोक म्हणतात देव आहे, काही लोक म्हणतात देव नाही, काहीच अस्तित्व आहे, काही म्हणतात देवाचं अस्तित्व नाही. कोणी म्हणतंय कुणी देव पाहिला, कोणी म्हणतं कुणी देव पाहिला नाही. कुणी देवाला ओळखत, कुणी देवाला ओळखत पण नाही. खूप लोकांच्या मनामध्ये देवाविषयी डाऊट आहे, देवाविषयी शंका आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला कधीच शंकेविषयी बोलत नाही. देवाचं ज्ञान हे सत्य ज्ञान आहे, देवाचं वचन हे सत्य वचन आहे. आणि जो व्यक्ती देवाचं वचन ऐकतो त्या व्यक्तीला त्या परमेश्वरानं दर्शन दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शिकायला मिळतं तर्क वितर्क किंवा देवाच्या विरुद्ध बकबक करणे, बडबड करणे, देवाच्या विरुद्ध वागणे, देवाच्या विरुद्ध चालणे, अतिशहाणा मनुष्य स्वतःला समजणं आणि देव विषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पहा. मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी देवाच्या आत्म्याने तुम्हाला आणि मला शिकवलेल्या आहेत. आमेन. आणि बऱ्याचशा गोष्टीतून देवाने तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करून आशीर्वादित केलेला आहे. तर प्रत्येक मनुष्य देवाकडे येण्याच्या अगोदर आम्ही पाहिलं की आपलं शिक्षण जास्त आहे आणि ते देवापेक्षा मोठा आहे असा मानणारा पण एक समाज आहे. शिक्षणच हा देव आहे, दुसऱ्या भाषेत पैसा हा देव आहे अशी लोक मानणारे आहेत. परंतु परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की पौलाने जी दोन शस्त्र तुम्हाला आणि मला दाखवलेले आहे. पहिला आहे प्रार्थना आणि दुसरा आहे देवाचं वचन. हे परमेश्वराने संत पौलाला दिलेली शस्त्र होती आणि संत पौलाने या ठिकाणी हे दोन शस्त्र देवावरती अवलंबून जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनात त्याने लागू केलेले आहे. आमेन. या दोन शस्त्रांचा आपल्याला देखील या पृथ्वी तलावरती वापर करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. देवावरती जर तुम्ही आम्ही अवलंबून राहतो तर परमेश्वर या भूमीवर तुमचं आणि माझं पहिल्यांदा आध्यात्मिक जीवन, नंतर शारीरिक जीवन आणि नंतर जगिक जे जीवन असतं त्यामध्ये तुम्हाला आणि मला देव आशीर्वादित करत असतो. तिन्ही गोष्टी मिळून देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कल्याणाचा करतो. ज्यावेळेस तुम्ही आम्ही देवावरती अवलंबून राहतो, देवावरती विसंबून राहतो. आमेन. सर्व गोष्टीमध्ये देव का करायचा, देवाचीच भक्ती का करायची, देवाचीच प्रार्थना का करायची, देवाचीच उपासना का करायची, देवाचीच आराधना का करायची,
देवाचंच वचन का वाचायचं? कारण देव सर्वस्व आहे. ज्याने तुम्हाला आणि मला जन्माला घातलेला आहे तो देव सर्वात महान आहे आणि त्याची कृपा आमच्या जीवनावरती आहे. कल्पना करा, जर त्याने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं नसतं तर तुम्ही आणि मी काय केलं असतं? पण त्याची कृपा आमच्यावरती आहे. त्याचा श्वास त्याने आमच्यामधून काढून घेतला नाही. त्याची दया त्याने आमच्यामध्ये ठेवली आहे. आमेन. म्हणून आज आम्हाला प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी देवावरती अवलंबून राहणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. देवाचे लोक नेहमी देवाचं ऐकतात आणि देवाचं ऐकून देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत असतात. कुणी आम्हाला पाहत किंवा कोण आम्हाला पाहत नाही, परंतु ज्याच्याकडे आमचं ध्यान लावलेलं आहे, आम्ही ज्याच्याकडे आम्ही लक्ष लावलेलं आहे, तो परमेश्वर आम्हाला रोज पाहत. बायबलच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की ख्रिस्ती लोक नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात आणि जे लोक या पृथ्वी तलावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे किंवा आज्ञाप्रमाणे जीवन जगतात, अशा लोकांनाच देवाने आशीर्वादित केलेला आहे. आणि त्यांच्याद्वारे देखील आज लाखो करोडो लोक आपलं गाव, घर, परिवार, कुटुंब आमच्याद्वारे आशीर्वादित होत आहे. म्हणा सगळेजण आमेन. म्हणून आपण साधारण लोक नाही, तुम्ही आज्ञा पालन करणारे लोक आहोत. आज्ञा पालन करून तुम्ही आम्ही जीवन जगणारे लोक आहोत. आणि आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आम्ही एक विश्वास ठेवलेला आहे की येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे. आमेन. येशू ख्रिस्त आमचा स्वामी आहे. येशू ख्रिस्त आमचा धनी आहे. येशू ख्रिस्त आमचा मालक आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे. येशू ख्रिस्त आमचा मुक्तीदाता आहे. हालेलुया. आणि हे जीवन जगत असताना कधी कधी अनेक विरोधी लोक आमच्या विरोधात उभे राहतात. बायबलच्या वचनामध्ये अशा लोकांना देवाच्या विरुद्ध वागणारे लोक म्हणतात, जे तट पाडतात, जे फूट पाडतात, जे देवापासून एकमेकांना वेगळं करत असतात. देवाच्या लोकांना देवापासून वेगळं करणं हे विरोध करणारे लोक असतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे, अशा विरोधी वागणाऱ्या लोकांना किंवा आम्हाला विरोध करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही आणि काय केलं पाहिजे? तर देवाच्या वचनात लिहिलं आहे सुवार्ता. म्हणा सगळेजण सुवार्ता. सुवार्ता काय करते? सुवार्तेमध्ये देवाच्या वचनात पौल म्हणतो फार सामर्थ्य आहे. आणि सुवार्ता देवाच्या लोकांनो तुम्ही आणि तिचा स्वीकार केलेला आहे. आणि जसा सुवार्तेचा म्हणजे सत्य ज्ञानाचा तुम्ही स्वीकार केला, ते सत्य ज्ञान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात विश्वासाच्या द्वारे आलेला आहे. म्हणून आपण म्हणतो येशू माझा प्रभू आहे. येशू माझा तारणारा, येशू माझा प्रेमाळ बाप्पा. फिर एक बार येशू माझा तारणारा, येशू माझा प्रेमळ बाप्पा. दवलेल्याने जीवन माझे पूर्ण 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 झाले. दवलेल्याने जीवन माझे पूर्ण 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 झाले. मी आठवितो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी
सामर्थ्य आहे. पाऊल या ठिकाणी काय म्हणतो, सुवार्ता जे विरोधी लोक असतात किंवा तत्वज्ञानी रूपी किंवा तट पाडणारे जे लोक असतात त्या लोकांना ख्रिस्तासमोर ते नम्र करतात, सुवार्ता करतात. असे विरोधी लोक तुम्ही आम्ही पाहतो आजूबाजूला सगळीकडे आहे. आणि या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळेस विरोधी लोक दिवसांदिवस वाढत 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 चाललेले आहेत. तुम्ही आणि मी या लोकांना बदलू शकत नाही, परंतु तुमच्यातला आणि माझ्यातला ख्रिस्त आहे किंवा देवाचा आत्मा आहे किंवा देवाचं वचन आहे किंवा देवाची सुवार्ता आहे, त्या लोकांना नम्र करणारी आहे. त्यांचा मुलगा येशूच्या नावामध्ये टेकणार. बायबलच्या वचनात लिहिलंय टेकणार म्हणजे टेकणार. येशू प्रभू की या वचनात लिहिलंय ख्रिस्तासमोर नेमस्त घेण्यास लावणे. ख्रिस्ताच्या समोर नतमस्तक दुसऱ्या भाषेमध्ये अशा विरोधी लोकांना करावयास तुमचा आणि माझा परमेश्वर शक्तिमान आहे. आमेन. म्हणून जगामध्ये जेवढे लोक दिवसांदिवस देवाच्या विरुद्ध, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध आणि त्याच्या मंडळीच्या विरुद्ध चालत आहे, तर आम्हाला भीती वाटत नाही. कारण एकेकाळी आमचं जीवन देखील तुम्हाला आणि मला आठवायचं आहे की आम्ही देखील येशू ख्रिस्ताचा विरोध करणारे लोक होतो. येशूला आम्ही नावं ठेवणारे होतो. येशू नावाची निंदा करणारे आम्ही होतो. येशूला एकेकाळी जुन्या जीवनात गालबोट लावणारे आम्ही पण लोक होतो. परंतु त्याच प्रभू येशू ख्रिस्तासमोर आमचे गुडघे आज रोज टेकत आहेत. आमेन. रोज आमची जीभ कबूल करत आहे येशू हा प्रभू आहे. म्हणून जगामध्ये विरोधी लोक जेवढे वाढत वाढत चाललेले आहेत, देवामध्ये येशू ख्रिस्तामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य तुमच्यात देवाने टाकलेलं आहे. त्या विरोधी माणसाला, त्या विरोधी नेत्याला, त्या विरोधी पुढाऱ्याला, XYZ कोणताही व्यक्ती असू द्या, कितीही कट्टर विरोध करणारा व्यक्ती असू द्या, तुमच्यातलं आणि माझ्यातलं सत्य ज्ञान तुम्ही आणि मी देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे ज्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीच्या समोर बोलणारे होतो, त्यावेळेस पवित्र आत्मा त्या माणसाचं मन बदलतो, विचार बदलतो. आमेन. हृदय बदलतो. म्हणून घाबरू नका अशा लोकांना. तर बिनधास्त तुमच्यातला ख्रिस्त, माझ्यातला ख्रिस्त त्यांच्या समोर तुम्ही मांडा. येशू मसीह की सुवार्ता विरोध करणारे सर्व तत्वज्ञान रूपी तट पाडून टाकावे. देवाने आम्हाला सामर्थ्य कशासाठी दिलं आहे? देवाने आम्हाला शक्ती कशासाठी दिलेली आहे? की सुवार्तेच्या द्वारे. सुवार्तेमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. आणि तुम्ही आणि मी जेवढ्या लोकांना गॉस्पल, सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताचे सांगत असतो, किती मोठा किल्ला असू द्या, किती मोठं बुरुज असू द्या, किती मोठं गड असू द्या, किती मोठी त्या ठिकाणी दुष्टाची, सैतानाची ताकद असू द्या, ज्या गावात सुवार्ता गेली, ज्या घरात सुवार्ता गेली आणि ज्या गावात, घरात, कुटुंबात प्रभू येशूच्या सुवार्तेला मान दिला, समजून चला त्या ठिकाणचा सैतानाचं काम उद्ध्वस्त झालं. येशू प्रभू की सैतानाचं काम त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं, एकदम खलास. एवढं सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. येशू मसीह की. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की अनेक लोक या शेवटच्या दिवसामध्ये खोटं शिक्षण देण्यासाठी देखील मंडळीमध्ये येणारे लोक आहेत. आणि आपलं खरं शिक्षण आणि आपलं दुसरं आहे खोटं शिक्षण. तर ज्यावेळेस खोटे शिक्षक
आपल्यामध्ये येतील त्यावेळेस तुम्ही आणि मी देखील ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आणि माझ्यामध्ये ख्रिस्ताचं वचन आहे. समोरचा माणूस काय बोलतो, काय सांगतो, त्याला काय बोलायचं आहे आणि त्याला काय सांगायचं आहे, तुम्ही आणि बारकाईने त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. हालेलुया. अनेक शेवटच्या दिवसामध्ये खोटे लोक येणार आहेत, येत आहेत आणि बायबल सांगते ते येत राहतील आणि ते आपल्या मुखातून म्हणतील यस आमचंच खरं शिक्षण आहे. आतापर्यंत तुमच्या सेवकांनी तुमच्या पालकांनी तुम्हाला हे शिकवलं नाही. आपलं ते रेटून येणारे आहेत, आपलं पुढं करणारे आहेत. नाही माझंच खरं आहे, नाही हेच वचन खरं आहे, नाही हेच शब्द खरं आहे, नाही हा शास्त्र भाग खरा आहे. तुम्ही जी सुवार्ता ऐकली ते कदाचित म्हणतील ती खोटी पण आहे. यातून तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना शिकणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. अशा लोकांसंग ज्यावेळेस तुमचा आणि माझा सामना होतो, मुलाखत होती, भेट होती, त्या शिक्षणाला देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये टक्कर देण्यासाठी देवाने विपुल सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणा आमेन. आणि ते सामर्थ्य आहे प्रभूचं शिक्षण. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे सुवार्तेवर आणि सुवार्त्याच्या शिक्षणावरती जास्त भर दिला जातो. मंडळी आज फेल नाही झाली पाहिजे, मंडळी आज नापास नाही झाली पाहिजे, मंडळी आज फसवली गेली नाही पाहिजे, मंडळी कोणाच्या मागे बहकून नाही गेली पाहिजे. तर मंडळीने स्थिर होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की नाही तर काही लोक इकडे जातात, काही लोक तिकडे जातात, रविवारी इकडे येतात, काही तिकडे पळतात, काही इकडे पळतात. ही स्थिर मंडळी नाहीये. स्थिर मंडळी खरं आणि खोट्याची, सत्य ज्ञानाची आणि खोट्या ज्ञानाची पारख करणारी मंडळी असते. हालेलुया. आणि अशी मंडळी, ज्ञानी मंडळी तुम्हाला आणि मला दिवसांदिवस बनलं पाहिजे. आणि ज्याला कोणा व्यक्तीला ज्ञान हवा आहे त्या व्यक्तीने परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. नेहमी ज्यावेळेस देवाची उपस्थिती असते किंवा देवाचं मंदिर असतं, देवाच्या लोकांची सहभागिता असते, त्यावेळेस तुम्हाला आणि मला एकत्र येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही आणि देवाच्या लोकांमध्ये येतो आणि देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यामध्ये पुन्हा 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 पडत राहत, तो मनुष्य आणि ती स्त्री प्रभूच्या राज्यामध्ये स्ट्रॉंग बनत चालते. आमेन. आणि जेवढी ती मंडळी स्ट्रॉंग बनत चालेल तेवढं खोट्या संदेशांना, खोट्या शिक्षकांना, खोट मेसेज सांगणाऱ्या लोकांना ती ओळखणारी बनते. आमेन. म्हणून आम्हाला या दिवसांमध्ये शिकायचं आहे की कोण खोटे लोक येतात, पण आमच्यातली खरी ख्रिस्ताची सुवार्ता त्या लोकांच्या खोट्या शिक्षणाला दाबणारी झाली पाहिजे. आता उलट गणित काही वेळेस होतं की त्यांचं शिक्षण आमच्या डोक्यावरती जास्त परिणाम करणारं होतं आणि आम्ही त्यांच्या शिक्षणामध्ये, खोट्या लोकांच्या शिक्षणामध्ये दबत जातो. नाही त्यांचं खरं आहे, नाही तेच योग्य बोलतात, नाही त्यांनी योग्य वचन सांगितलं, नाही ते वचनातूनच आमच्या संग बोलले, नाही त्यांनी देवाच्या वचनातूनच आम्हाला मार्गदर्शन केलं. थांबा. आतापर्यंत परमेश्वराचा आत्मा तुमच्या संग आणि माझ्या संग काय बोलला आहे पौल म्हणतो याचं तुम्ही परीक्षण करा. काय करा? परीक्षण करा. आणि हे लोक जे येतात ना, हे देवाच्या इच्छेप्रमाणे येत नसतात, देहाने जीवन जगणारे हे लोक असतात. आणि म्हणून तुमच्यातलं जे वचन आहे, तुमच्यातला जो ख्रिस्त आहे, त्यांच्या शिक्षणाला पाडणारा झाला पाहिजे. उलट तुमच्या मधला ख्रिस्ताचा आत्मा त्या शिक्षणावरती प्रभाव पाडणारा झाला पाहिजे. आणि ते म्हटले पाहिजे बापरे सिस्टरला खरंच आहे देवाच्या वचनात, चला आपल्या इथून निघून जा. ब्रदरलाही देवाच्या वचनात भक्कम आहे, चला चला आपण यांच्या नादी लागायला नको. असं झालं पाहिजे. कारण मंडळी लोक काय होतात, आज शेवटच्या दिवसामध्ये सगळे जगामध्ये फसवले जात आहेत.
कोणी येरुशलेम मातेकडे पळत आहे, कोणी यहोवा विटनेसकडे पळत आहे. False teaching. कोणी वनली जीसस फक्त येशू ख्रिस्त त्याच्याकडे पळत आहे. फसवले जात आहेत लोक, दिवसांदिवस फसवले जात आहेत. त्यांना कळत नाही खोटं शिक्षण काय आणि खरं शिक्षण काय. मी नेहमी सांगतो, जे लोक रेग्युलर देवाच्या उपस्थितीमध्ये येतात, देवाचं वचन ते ऐकतात, त्या लोकांना कळतं खरं शिक्षण काय असतं. आणि जे कधी मध्ये चर्चला येत असतात, प्रार्थनेला येत असतात, त्या लोकांना कळत नाही हे खोटं शिक्षण आहे का खरं शिक्षण आहे. आणि कालांतराने बघा ते लोक फसवले जातात, ते लोक लुबाडले जातात आणि त्या लोकांचं आध्यात्मिक जीवन नाश होऊन जातात. हालेलुया. म्हणून असे खोटे लोक आमच्या जीवनात, आमच्या घरात, आमच्या परिवारात, आमच्या सेवेत येतात. त्यावेळेस पाऊल या ठिकाणी वचनामध्ये म्हणतो, आम्ही त्यांचा वचनाच्या द्वारे सामना केला पाहिजे. काय केला पाहिजे? सामना केला पाहिजे. वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. टाळ्या वाजवा. वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. पवित्र आत्मा अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. पवित्र आत्मा अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. सगळ्यांना सांगा, तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि तो देवाचा आत्मा तुला सत्य ज्ञान प्रगट करतो. ज्याच्यामध्ये देवाचा सत्य आत्मा असतो, तो सत्याचा आत्मा त्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला वचनाचा अजून रेमा वचन प्रगट करत असतो. अजून त्याचा अर्थ काय आहे देवाचा आत्मा त्यांना समजून सांगत असतो. समोरचा खोटा माणूस आला आणि तो काय बोलतो, तो काय सांगतो, तो काय विचारतो, हा देखील देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला शिकवणार आहे. तो खरा बोलतो किंवा खोटा बोलतो. येशू प्रभू की. म्हणून अशा खोट्या शिक्षणाला तुम्हाला आणि मला पराजित करायचं आहे. असं जे खोटं शिक्षण आजूबाजूला तुम्हाला आणि मला दिसल आणि जे लोक अशा खोट्या शिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडे जात जा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जाताल त्यावेळेस प्रार्थना पूर्वक त्यांच्या घरामध्ये तुम्ही पाऊल टाका. अशासाठी पाऊल टाका की त्या लोकांनी, त्या खोट्या लोकांची किंवा खोट्या शिक्षणाची सहभागिता निवडलेली आहे. तुम्ही पाऊल ठेवल्यानंतर तुमच्यामध्ये राहणारा पवित्र आत्मा त्यांच्यातल्या खोट्या शिक्षणाला पाडून टाकेल. किती मोठं सुरुंग लावायचं आहे आम्हाला माहित आहे. विहिरीला फोडण्यासाठी सुरुंग लावतात. त्यांनी किती मोठा खोट्या शिक्षणाला असं खंबीर बनवून ठेवलेलं आहे. आता मी हलणार नाही, आता मी डोलणार नाही, आता मी काहीच नाही. पण तुमच्यातला आणि माझा पवित्र आत्मा काय करतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यातली आणि माझ्यातली वचनाची जी योग्य सुवार्ता असते, ती सुवार्ता जर तुम्ही आणि त्यांना सांगितली, ऑटोमॅटिक त्यांचा तट किंवा त्यांचा किल्ला किंवा त्यांचा बुरुज खोट्या शिक्षणाचा त्या माणसाला बंधनातून मोकळं करतो. आणि तो माणूस खोट्या शिक्षणामध्ये जाणारा माणूस म्हणतो, अरे बापरे, हा तर बरोबर सांगा. मग आपण काय ऐकलं इतके दिवस, आपण काय ऐकतो इतके दिवस. बघा, जसं सत्य लोकांना उभा राहण्यासाठी एक पिलर असतो किंवा खांब म्हणून